नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. अद्वैत कलावरती फारच चिडलेला असतो, कारण त्याला असं वाटत असतं की कलाने मुद्दामूनच आईला खाली पाडलं. अद्वैत सगळ्यांना म्हणत असतो की तुम्ही सगळ्यांनी बघितलं की ह्या मुलीने आईला खाली पाडलं. तिला बोलायचं सोडून तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवताय, तुम्ही तिच्या संस्कारांवरती विश्वास ठेवताय. त्यावेळी सरोजला चांगलं आठवत असतं की मी खाली पडले, परंतु त्यात कलाची काही चुकी नाही. उलट मीच तिच्यावरती हात उचलला आणि माझा तोल जाऊन मी खाली पडले. परंतु सरोज हे खरं लपवते, कारण तिला मज्जा येत असते. अद्वैत कलाला खूप बोलत असते. रजनी अद्वैतला शांत करत म्हणत असते की अरे अद्वैत, तू शांत हो ना, आणि जरा विचार कर की कला आपल्या घरामध्ये इतकी दिवस झालीये, किती छान रुळलीये, ती किती छान सगळ्यांसोबत वागते, ती कशाला वहिनींना धक्का देईल. कला पटकन कोणाचं मनही दुखवू शकत नाही रे, ती कसं काय कोणाला धक्का देईल. त्यावेळी श्रीकांत काका मात्र फार चिडतात आणि ते रजनीवरती ओरडतात आणि म्हणत असतात की रजनी, काका म्हणत असतात की अगं रजनी, तुला किती वेळेस सांगायचं की तू तिची बाजू घेत जाऊ नको. अगं आपल्या या घरामध्ये उभं राहायची तरी लायकी आहे का तिची, आणि एवढं काय झालंय की तू तिची बाजू घेतीये. अद्वैत म्हणत असतो की काकी, माणसामध्ये जेव्हा इगो भरलेला असतो ना, तेव्हा माणूस काहीही करू शकतो, आणि एक्झॅक्टली हाच प्रॉब्लेम आहे ह्या खरेचा. अगं काकी, तिचा इगो इतका वाढलाय की तिला समजतच नाही की ती काय करतीये, आणि म्हणूनच आजपर्यंत ती बोलत होती हे तिला कमी नव्हतं, त्यामुळे तिने आज माझ्या आईला धक्का दिला. तेव्हा कला मात्र अद्वैत कडे फार रागाने बघत असते. तिला खूप चीड येत असते, कारण तिने ते केलेलंच नसतं तरीही तिच्यावरती ते आरोप होत असतात. अद्वैत म्हणत असतो की म्हणजे आबांपेक्षा, आईपेक्षा, चांदेकरांच्या इतर सदस्यांपेक्षा हिचं म्हणणं जास्त महत्वाचं आहे का. आबा म्हणत असतात की अरे अद्वैता, जरा शांत हो, तुझा राग आवर आणि आपण सगळे बोलू की यावरती, तू थोडं समजून घे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय आबा, हिला समजून घेऊ, हिला तुम्हाला कोणाला कळत नाहीये कदाचित, परंतु या मुलीसोबत मी 24 तास असतो, त्यामुळे ही खरे काय करू शकते ना हे मला चांगलंच माहिती. ही अति शहाणी आहे, ही अति आगाऊ आहे, अति अहंकारी आहे. ही नाही, तुमचा कोणाचा विश्वास असू दे किंवा नसू देत, परंतु मला पूर्ण खात्री आहे की ही मुलगी हे करूच शकते. रोहिणीला, राहुलला खूप मज्जा येत असते, कारण अद्वैत आणि कलामध्ये फारच भांडण चाललेलं असतं. अद्वैत पहिल्यांदा सगळ्यांसमोर कलाला इतकं वाटेल तसं बोलत असतो. या गोष्टीची मजा मात्र राहुलला, रोहिणीला, नयनाला फारच येत असते. कुठल्याही माणसापेक्षा माझा विश्वास माझ्या बुद्धीवर आणि माझ्या डोळ्यांवरती आबा. आबा अद्वैतला समजावत असतात आणि म्हणत असतात की हे बघ अद्वैत, आपण एखाद्याला चुकीचं समजून बसतो आणि खरं काहीतरी वेगळंच असतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आबा, हेच मी तुम्हाला समजावून सांगतोय की ह्या मुलीने तुमच्या मनामध्ये तिची एक वेगळी इमेज क्रिएट केली. तुम्हाला फक्त तेवढंच दिसतंय, तुम्हाला त्याची दुसरी बाजू ही दाखवतच नाहीये. अद्वैत रजनीला म्हणत असतो की काकू, आज भाजी कुठली करू, आज काय करू, आज कोणतं काम करू, असं म्हणत ही तुझ्या मागे पुढे करत असते. परंतु त्या सगळ्याच्या मागे, परंतु हे सगळं तिचं मॅनिप्युलेशन, आणि हे कोणालाच कळत नाही, परंतु मी सांगतोय ना. तेव्हा कला मात्र अद्वैत कडे फार रागाने बघत असते. तिला अद्वैतचा खूप राग येत असतो. मी सांगतोय तुम्हाला की ही मुलगी खूप आगाऊ आहे, नाहीतर काल आलेली मुलगी माझ्या आईला धक्का कशी मारू शकते. अद्वैत सरोज कडे बघून म्हणत असतो की माझी आई खूप स्ट्रॉंग आहे, खंबीरपणे ती तिच्या पायांवरती उभी, आणि खरेला ते सगळं माहितीये, आणि ही तिला मेंटली हर्ट करू शकत नाही, म्हणून तिने आता तिला फिजिकली हर्ट केलंय. आबा, आजपर्यंत हिने माझ्यासोबतही असंच केलंय. अद्वैत म्हणत असतो की आबा, आजपर्यंत तिने मला तुमच्या नावाची धमकी दिलीये, माझ्यासोबतही ती अशीच वागते, मला मेंटली त्रास देते, परंतु तिने आज माझ्या आई सोबत हे सगळं केलं, आणि हे सगळं मी अजिबात सहन करू शकत नाही आबा. अद्वैत हा फारच सरोज बद्दल इमोशनल झालेला असतो आणि त्याला कलाचा खूप राग आलेला असतो. अद्वैत आता कलाकडे बघतो आणि कलाला म्हणतो की काय झालं खरे, आता बोल ना. अगं बोल, का गप्प बसलीये, इतक्या वेळपासून तू कशी काय शांत राहू शकते, का शांत राहिलीये, तू घाबरली आहेस ना, कारण आज तू एक्सपोज झालीये म्हणून. अद्वैत म्हणत असतो की नशीब आज सगळे इथंच होते, नाहीतर हिने पटवून दिलं असतं की हिने काहीच केलं नाहीये, की उलट आईनेच हिला धक्का मारला असंही सांगितलं असतं हिने. तर आता नयनाला खूप आनंद होतो. नयना मनामध्ये विचार करत असते की वाव, बरं झालं, कारण कोणीतरी तिची जागा दाखवूनच द्यायला हवी. वेल डन अद्वैत, खरं तर तिने हे केलेलं नाहीये हे मला माहितीये, बट आय डोंट केअर, कारण अद्वैत जे करतोय ते मस्तच चाललंय. कला ही सरोजकडे बघत असते, ती खूप आशेने सरोजकडे बघत असते. कलाला असं वाटत असतं की सरोजने सांगावं की सत्य काय आहे ते, परंतु सरोज काहीच बोलत नाही. तर आता अद्वैत कलाचा हात पकडतो आणि तिला आबांसमोर उभं करतो आणि म्हणत असतो की खरे, अगं आता सांग ना आबांना की मी कशी चांगली आहे, मी कशी सगळ्यांना सांभाळून घेते, मी घरातली सगळी कर्तव्य कशी पार पाडते, ते सांग जरा. कलाला अद्वैतचा फार राग येतो, परंतु कला
अद्वैतला काहीच बोलत नसते. रोहिणी आता मनामध्ये विचार करू लागते की बाप रे, अद्वैतचं हे खूपच चाललंय. मला वाटतंय तितकं छोटं प्रकरण नाहीये हे. आता घरामध्ये हा तमाशा खूपच मस्त चालणार आहे. आता काही कला खरेच खरं नाही. अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे आजपर्यंत तुझं सगळ्यांनी सगळं ऐकून घेतलं. तू आजपर्यंत माझ्या आईचा नॉन स्टॉप अपमान करत आलीये, परंतु आता हे सगळं बस झालं. तू आमच्या घरात राहतीये, आम्ही तुझ्या घरात नाही राहते. यावर सुद्धा कला काहीच म्हणत नसते. कला एकदम शांतपणे ऐकत असते. तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो की काय झालं खरे, तू का काही बोलत नाहीये? आज तू निरउत्तर आहेस ना? आज तुझ्याकडे बोलायला काहीच नाहीये, कारण चूक तुझीच आहे. तेव्हा आता कला म्हणत असते की मी निरउत्तर नाहीये चांदेकर, माझी चूकच नाहीये आणि त्यामुळे जी गोष्ट मी केलीच नाहीये त्यावरती वाद घालणं ही चुकीचंच आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकर, की मी जेव्हा जेव्हा तुला उलट उत्तर देतीये, तुझ्याशी वाद घालतीये किंवा तुझ्याप्रमाणे तुझ्या मते तुला तोंडावरती पाडलंय ना, तेव्हा तूही माझ्याशी उद्धटासारखाच बोललेला आहे. तुला हवा तेव्हा हवा तसा पाहिजे तेव्हा तू अपमानच केलाय माझा, आणि हे सगळं मी निमूटपणे सहन करेल, तर ते तसं होणार नाहीये. आणि आज सुद्धा तू माझ्यावर वाटेल तसे आरोप करून आणि ते मी स्वीकारू असं जर तुझं म्हणणं असेल ना, तर ते शक्य नाहीये आणि हे कधीच शक्य होणार नाहीये चांदेकर. कला आता तिची बाजू मांडत असते. कला म्हणत असते की आणि राहिला प्रश्न घरच्यांनी माझं म्हणणं ऐकायचा, तर माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या असं उर्मटपणे मी कधीच कोणाला बोललेली नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्यावर किंवा कोणावरतीही आरोप करताना खऱ्या खोट्याची शहानिशा करायला हवी. पण चांदेकर, माझं नेहमी जे काही म्हणणं असतं त्याच्या विरोधातच तुला वागायचं असतं. मला त्रास देणार, माझ्यावरती आरोप करणार, हे तर तुझं ठरलेलंच आहे ना. आता मात्र कला बोलत असते आणि अद्वैत फक्त आणि फक्त ऐकून घेत असतो, कारण त्याला कलाचंही पटत असतं. कला कुठेच चुकीचं बोलत नसते आणि ही गोष्ट घरातल्या सगळ्यांनाच कळत असते, अगदी सरोजला सुद्धा. अद्वैत आता आबांसमोर हात जोडतो आणि म्हणत असतो की आबा, आता मला माफ करा, कारण आता हे ओझ मी माझ्या खांद्यावरती घेऊन अजिबात पुढे नाही जाऊ शकत. ओझ हा तो कलाला म्हटलेला असतो. अद्वैत आता त्याचं सगळं काही कबूल करत असतो की आबा, आजपर्यंत मी खरेशी जे काही चांगलं वागत होतो ते फक्त माझं वरवरचं होतं. मी अजिबात मनापासून तिच्यासोबत चांगला वागत नव्हतो, तिच्यासोबत चांगलं राहत नव्हतो. हे सगळं एक नाटक होतं आणि हे सगळं एक खोटं होतं. तेव्हा मात्र कला त्याच्याकडे बघत असते, कारण कलाला ते आधीच माहिती असतं. आबाही जास्त काही रिॲक्ट होत नसतात, कारण आबांनाही आधीच सगळं कलाने सांगितलेलं असतं. मात्र घरातल्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की म्हणजे आजपर्यंत अद्वैत कलाची इतकी बाजू घेतोय, कलासोबत इतकं चांगलं वागणं दाखवतोय, तिची प्रत्येक गोष्ट ऐकतोय, हे फक्त एक नाटक होतं. आणि या गोष्टीचा मात्र रोहिणीला, सरोजला आणि नयनाला फार आनंद होतो. अद्वैत पुढे बोलू लागतो की आबा, खरं तर तुमची तब्येत बिघडली आणि हे घरातलं सगळं वातावरण, यावरती माझ्याकडे दुसरं कोणतंच ऑप्शन नव्हतं. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं करत होतो आबा, नाहीतर मला ह्या खरेसोबत कधीच राहू वाटलं नाही आणि माझं तिच्यासोबत कधी पटलेलं पण नाही. परंतु मंगळागौरीच्या दिवशी तुमचं डॉक्टरांसोबतचं बोलणं मी ऐकलं होतं आबा. आबा, तुम्ही त्यावेळेस खूप दुखावले होतात आणि त्यावेळेस तुम्ही म्हटले होतात की जोपर्यंत माझ्या अद्वैत आणि कलाचा संसार सुरळीतपणे पार पाडत नाही तोपर्यंत तुमच्या जीवात जीव येणार नाही. आणि तेव्हापासून मी हिच्यासोबत खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करत होतो आबा. तुमच्या तब्येतीसाठी मी खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न केला आबा हिच्यासोबत, कारण जर आम्ही तुम्हाला आनंदी दिसलो असतो तर तुमची तब्येत लवकरात लवकर ठीक झाली असती आणि तुम्हाला काही त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं नाटक करत होतो आबा. परंतु त्या गोष्टींचा काहीच उपयोग नाही झाला हो आबा, आणि आता बस झालं. ही मुलगी खूप माझ्या डोक्यावरती बसायला लागलीये, माझ्याच घरामध्ये राहून मलाच डॉमिनेट करतीये. ही खरे माझ्यासोबत अत्यंत वाईट वागतीये आबा. सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरतून मला ब्लॅकमेल करते, माझ्या आईला प्रेशराईज करतीये आणि जिथे शांत बसायला हवं तिथे उगेच पुढे पुढे करतीये. ही मुलगी प्रत्येक वेळेस मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतीये आणि आज तर तिने खूप अतिच केलंय. आज तर तिने माझ्या आईला धक्का दिलाय आणि हे मी कधीच सहन नाही करू शकत आबा. अद्वैत आता सगळ्यांसमोर हे सांगत असतो की आबा, या मुलीसोबत मी कधीच आता यापुढे चांगलं वागूच शकत नाही आणि अजिबात वागणार नाही आबा मी आता हिच्यासोबत चांगलं. अद्वैत आबांना म्हणत असतो की आबा, यापुढे आता तुम्ही तुमची प्रकृती जपा आणि आमच्या वागण्याचा अजिबात तुम्ही स्वतःवरती त्रास करून घेऊ नका, कारण ह्या गोष्टीने काहीच उपयोग नाही होणार आहे आबा. अद्वैत आता खूप तळमळीने आबांना सांगत असतो की आबा, हे सगळं नाटक करताना, हे सगळं खोटं वागताना माझी आतल्या आत खूप घुसमट होते. आबांनी आता अद्वैतचं सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं असतं आणि आता ते अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत, थांब आता, माझंही थोडं ऐकून घेशील.
तेव्हा श्रीकांत काका म्हणत असतात की आबा तुम्ही आधी खाली बसा बरं, आणि अद्वैत तू सुद्धा खाली बस, आणि आता ह्या विषयावरती तुम्ही नंतर बोला ना. आबा श्रीकांत काकांना शांत करतात आणि म्हणत असतात की श्री, अरे आम्ही बोलतोय ना. आबा आता अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत, हे सगळं मला आधीच माहिती होतं. तेव्हा अद्वैत शॉक होतो आणि म्हणत असतो की म्हणजे आबा. तेव्हा आबा म्हणत असतात की म्हणजे तू आत्तापर्यंत कलाशी फक्त चांगलं वागण्याचं नाटक करतोय, आणि तेही मला बरं वाटावं म्हणून. हे मला माहिती होतं. तेव्हा अद्वैतला खूपच मोठा धक्का बसतो आणि घरातले सगळेच आश्चर्याने बघत असतात. आता अद्वैतला सगळ्या गोष्टी लक्षात येतात की अच्छा, म्हणजे आत्तापर्यंत खरेनी माझ्यासोबत जे काही चांगलं वागत होती, मला आबांची भीती दाखवत होती, ते सगळं खोटं होतं. मग अद्वैतला सगळ्या गोष्टी आठवू लागतात की कशा प्रकारे कलाने आबांची भीती दाखवत स्वतःचं म्हणणं खरं करत घेतलं. आबा म्हणत असतात की अद्वैत, गणपतीमध्ये जेव्हा तू तुझ्या मनातली चिठ्ठी गणपतीसमोर ठेवली होती, ती कलाने बघितली होती, आणि कला ते बघूनच घर सोडून गेली होती, आणि त्यानंतर ती आल्यावरती तिने ती चिठ्ठी मला दाखवली, आणि तेव्हाच मला तुमचं सगळं सत्य समजलं होतं की तू फक्त माझ्यासाठी हे चांगलं वागतोय. आणि मग आता अद्वैतला सगळ्या गोष्टी आठवत असतात. आत्तापर्यंत आबांची भीती दाखवून माझ्याकडून खरेने जे काही करून घेतलं ते सगळं खोटं होतं. म्हणजे आजपर्यंत माझ्याच घरात पदोपदी माझाच विश्वासघात होत होता. अद्वैत आता ही सगळी गोष्ट एका निगेटिव्ह विचाराने घेत असतो की त्याचाच विश्वासघात होतोय. तेव्हा आता रजनी अद्वैतला चांगलं समजवायला जाते. ती म्हणत असते की अरे अद्वैत, मात्र तेव्हाच श्री काका परत रजनीवरती ओरडतात आणि रजनीला शांत बसवतात. तेव्हा रोहिणी सुद्धा म्हणत असते की आता या रजनीचं काय मध्येच. जे रजनी आता सगळं सॉल्व करण्याच्या याच्यात घेत असते, अद्वैतला 4 गोष्टी सांगणार असते, परंतु श्री काकाने पुन्हा रजनी काकूला शांत केलेलं असतं. तिला कोणी बोलूच देत नसतं. अद्वैत म्हणत असतो की आता तरी सगळ्यांना कळतंय ना की ही मुलगी किती स्वार्थी आहे. म्हणजे माझ्याकडे तरी एक कारण होतं की मी आबांच्या तब्येतीसाठी कलासोबत चांगलं वागायचं नाटक करत होतो, आणि माझं जे काही कारण होतं ते माझ्या घरच्यांशी भावनिकतेने असं कारण होतं. परंतु हिचं काय, हिने तर आबांना आधीच सगळं सांगितलेलं होतं. म्हणजे आबांना सगळं सांगून सुद्धा ही मला ब्लॅकमेल करत होती. त्यावरती कला फक्त सगळ्यांचं ऐकून घेत असते. कला मात्र कोणाला काहीही म्हणत नसते. कला आता अद्वैतचंही सगळं ऐकून घेत असते. अद्वैत पुढे म्हणत असतो, आबांना सगळं सांगून सुद्धा ही कला तिच्या मतानुसार मला वागवत होती. याचा अर्थ ही खरे सुद्धा खोटंच बोलत होती. अद्वैत म्हणत असतो की नाही, आपलं घर हे आधी असं कधीच नव्हतं. आपण एकदम छान राहत होतो, एकदम हसत खेळत आनंदात गप्पा मारायचो आपण. अद्वैत म्हणत असतो की आबा, आजपर्यंत आयुष्यात मी माझ्या आईला जेवणाच्या ताटावरतून उठून जाताना कधीच बघितलं नव्हतं, आणि आत्ता आपण एकत्र येतो कशासाठी, तर ह्या खरेनी त्रास दिला आहे त्याच्यावरती बोलण्यासाठी. अद्वैत आता सगळ्या गोष्टींचा कलालाच दोष देत असतो, आणि तो म्हणत असतो की बघितलं, तू किती वाईट वागत आली आहे माझ्या घरच्यांशी. लाज नाही वाटत का गं खरे तुला. आणि अद्वैत आबांना म्हणत असतो की आणि आबा, तुम्हाला हिच्यावर संस्कार आहेत असं वाटतं. अद्वैत आबांना म्हणत असतो की आबा, तुम्ही ह्या मुलीला कितीही पाठीशी घाला, परंतु आता माझे पेशन्स संपलेत. मी आत्तापर्यंत खूप सहनही केलं आहे, परंतु ठीक आहे, ते सगळं मी बाजूलाही करू शकतो. परंतु ही मुलगी माझ्या आईसोबत जे काही वागली आहे ना, ते मी अजिबात सहन करू शकत नाही. अद्वैत आता कलाकडे बघतो आणि कलाला म्हणत असतो की मी सगळं काही सहन करेल खरे, परंतु माझ्या आईचा अपमान मी अजिबात सहन करणार नाही, आणि माझ्या आईसोबत वागताना नेहमी रिस्पेक्टनेच वागायचं, असं तो आता कलाकडे बोट दाखवत एकदम जोरात आवाजात तिला ताकीद देत असतो. कला तरीसुद्धा आता अद्वैतला शांतपणे म्हणत असते की चांदेकर, आता तू मला काहीच बोलायचं नाही. आता तू फक्त मला सरोज मॅडमला विचारू दे. त्यावरतीही अद्वैत काहीतरी बोलायला जातो. कला त्याला थांबवते, आणि आता ती सरोजला विचारत असते की सरोज मॅडम. कला म्हणत असते की सरोज मॅडम, आपण दोघीही इथे उभं होतो, त्यामुळे सगळ्यांना कळलं नसेल कदाचित, परंतु नक्की काय झालं हे तुम्हाला आणि मला चांगलं माहिती आहे.
मी तुम्हाला धक्का दिला का, असा प्रश्न आता कलाने सरोजला विचारलेला असतो. सरोज मात्र आता इकडे तिकडे बघू लागते. तेव्हा अद्वैतलाच राग येतो आणि अद्वैत म्हणत असतो की खरे आता तू माझ्या आईला प्रश्न विचारणार आहेस? तुझी लायकी काय आहे गं? तुमच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. माझ्या आईची लेवल काय, तुझी लेवल काय, आणि आज तू माझ्या आईलाच प्रश्न विचारतीये. तिला धक्का मारल्यानंतर अद्वैत आता कलाला म्हणत असतो की एक गोष्ट ना नेहमी लक्षात ठेव की माझी आई माझी टॉप प्रायोरिटी आहे. सरोजला तर खूपच भारी वाटत असतं, कारण आता अद्वैत तिच्या म्हणण्याप्रमाणेच सगळं काही वागत असतो. अद्वैत आता फारच चिडलेला असतो आणि अद्वैत आता कोणताही विचार करत नाही आणि आता तो कलाचा हात पकडतो आणि तिला दरवाजाकडे खेचत आणतो. कला त्याला म्हणत असते की अद्वैत अरे माझा हात सोड. घरातले बाकीचे सुद्धा अद्वैत आणि कलाच्या मागे येत असतात, अद्वैतला थांबवत असतात, परंतु अद्वैत काही थांबत नाही. अद्वैत आता कलाला ओढतच बाहेर आणतो आणि जोरात बाजूला ढकलून देतो. तेव्हा आबा म्हणत असतात की अरे अद्वैत जरा शांत हो. आबा म्हणत असतात की हे बघ अद्वैत, ऐक माझं, एवढा राग नको करू. सोहमसुद्धा अद्वैतला रिक्वेस्ट करत असतो की दादा अरे थांब ना, आपण प्लीज शांतपणे बसून सगळ्या गोष्टी सॉर्ट करूयात ना, पण तू असं कला वहिनीला घराबाहेर काढू नको ना रे दादा. सोहम रिक्वेस्ट करून अद्वैतला समजावत असतो. त्यावरतीही श्रीकाकाला प्रॉब्लेम असतो आणि श्रीकाका म्हणत असतात की सोहम, मगाशी तुझ्या आईला जे सांगितलं आता मी ते तुलाही सांगतो. तू त्या मुलीची बाजू घेऊ नको. अद्वैत तुझ्यापेक्षा मोठा आहे, तू उगाच आगाऊपणा करू नको. सोहम म्हणत असतो की बाबा अहो असं का करतायत तुम्ही तरी समजावा ना दादाला. आई तू तरी समजाव ना गं. श्रीकाका सोहमवरती चिडत असतात आणि सोहम म्हणत असतो की आपण अद्वैत दादाला समजवलं पाहिजे ना, कला वहिनीला तिची बाजू तरी मांडू द्या. आता ही गोष्ट सोहमला कळलेली असते की कलाला तिची बाजू मांडू द्यावी, परंतु अद्वैतला काही समजत नाही. अद्वैत इतका चिडलेला असतो की त्याला खरेचं सगळं म्हणणं खोटंच वाटत असतं. आबा अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत कलाला घरामध्ये घे, असं येड्यासारखं वागू नको. रजनी काकूही म्हणत असतात की अद्वैत अरे शांत हो, चल ना आपण घरात जाऊन बोलूयात, तू इतका नको ना राग करू तिचा, तिलाही तिची बाजू मांडू दे. तेव्हा अद्वैत आता कलाकडे बघून म्हणत असतो की आपण एखाद्याला त्याच्या लायकीपेक्षा जास्त भाव दिला ना आणि एखाद्याला आपल्या लायकीपेक्षा जास्त मिळालं ना तर त्याला त्या गोष्टीची किंमत नसते, असं आता तो रागानेच कलाकडे बघून म्हणत असतो. आणि अचानक मिळालेल्या गोष्टीतून फक्त आणि फक्त माज वाढतो, जो की आता खरेचा जास्तच वाढलाय. आबा अद्वैतला समजवत असतात की अद्वैत अरे कोणतीही गोष्ट अशीच घडत नाही आणि कला ही कोणत्या तरी कारणाने आपल्या घरात आली आहे. तेव्हा अद्वैत आबांना म्हणत असतो की आबा हिचं घरात येण्यामागचं कारण फक्त एवढंच आहे की मला त्रास व्हावा. आबा म्हणत असतात की अरे ती लगीन करून आपल्या घरात आली आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आबा लग्न हे फक्त माध्यम आहे, ही आपल्या घरात घुसली आहे. तेव्हा हे अद्वैतचं बोलणं आबांना आणि सोहमला अजिबात सहन होत नसते. रजनी काकू एकदम कळवळीने म्हणत असतात की अद्वैत प्लीज तिला घराबाहेर नको काढू, चल ना आपण तिला आतमध्ये घेऊन जाऊया आणि तू इतका डोक्यात राग नको ना मानू. आबासुद्धा अद्वैतला समजावत असतात की अद्वैत असं नको वागू, तरीसुद्धा अद्वैत काही ऐकायला तयार नसतो आणि तो म्हणत असतो की आय एम सॉरी आबा, परंतु मी आता ह्या मुलीला घरात घेणार नाही. तर आता इकडे कलाने अद्वैतचा हात पकडलेला असतो आणि आता अद्वैतचा हात पकडून कलाने आता अद्वैतला थांबवलेलं असतं. अद्वैत तिथून घरात यायला निघतो, परंतु आता कला अद्वैतला तिथेच थांबवते. तर इकडे घरामध्ये नैना मात्र रोहिणी सरोज यांच्यासमोर साळसूतपणाचं आव्हानात असते आणि म्हणत असते की बापरे, माझी सख्खी बहीण कला असं वागू शकते, असं तर मला अजिबात इमॅजिन होत नाहीये. परंतु नेहमी मी तिला समजावून सांगायचे, नेहमी मी तिला सांगायचे की असं वागू नको, हे आपलं सासर आहे. नैना जास्तच नाटके करत असते आणि हे आता रोहिणीला कळत असतात. नैना पुढे म्हणत असते की आज तर कलाने खूपच हद्दच केली. आज तर तिने तिच्या स्वतःच्या सासूला ढकललं,
नैनाला सुद्धा सगळं सत्य माहिती असतं की सरोज कशा प्रकारे स्वतःहूनच खाली पडली, परंतु तरी सुद्धा नैना आता सरोजच्या बाजूनी बोलत असते. तेव्हा मात्र सरोज आता मनामध्ये विचार करत असते की ही मुलगी आमच्या दोघींच्या बाजूलाच उभी होती आणि नक्की काय घडलं हे हिने बघितलंच आहे, परंतु तरी सुद्धा माझी बाजू घेतीये. आणि सरोज म्हणत असते की मी म्हणते ना की या दोन्ही बहिणी खूप चालाक आहे, ते काही खोटं नाही. रोहिणी पण काही कमी नसते. रोहिणी पण आता म्हणत असते काय पद्धत झाली ग त्या कलाची, इतका मोठा अपमान कसं काय करू शकती. बिचारी आपली सरोज वहिनी आयुष्यभर किती झिजलीये ती या घरासाठी. बिझनेसला तिने इतकं मोठं केलं आणि एक गोष्ट तिच्या मनासारखी नाही झाली तर ही काल आलेली मुलगी कला सरोज वहिनीला धक्का मारून पाडते. रोहिणी आणि नैना खूप ड्रामा करत असतात. तर आता नैना म्हणत असते की खरं तर मॉमींला मला असं वाटतंय की कलाच्या वतीने मीच सरोज मामींची माफी मागावी असं वाटतंय मला. मात्र सरोज नैनाकडे बघतच राहते. नैना म्हणत असते की पण मी माफी मागून झालेला अपमान भरून कसं काय निघणार आहे. रोहिणी म्हणत असते की हो मला मान्य आहे की दोन व्यक्तींमध्ये मतभेद असू शकतात, परंतु सरोज वहिनी तुला सांगते आज तिने जे काही केलंय ना ते एकदम लिमिट क्रॉस आहे. आता नैना आणि रोहिणी कमी असतात तर राहुलही आता त्यांच्याच बाजूने बोलतो आणि तो सरोजला म्हणत असतो हो ना मॉम, तू एकदम खरं बोलतीये, कारण चांदेकरांच्याच घरात राहून चांदेकरांचीच फसवणूक हे खूप म्हणजे खूप वाईट आहे. रोहिणी म्हणत असते सरोजला की सरोज वहिनी की तुझ्या सुनेचं पहिल्यापासूनच पावलोपावली कौतुक होतं इथे, परंतु आज काही जे केलंय ना तिने त्यावरती मी कॉन्फिडेंटली सांगू शकते की माझी सून असं कधीच करू शकणार नाही. रोहिणी मात्र नैनाचं फारच कौतुक करत असते आणि यावरती नैनाला खूपच भारी वाटत असतं, परंतु सरोजला माहिती असतं की नैना नक्की कोणत्या लायकीची आहे. सरोज मात्र त्या दोघींकडेही फार अवाक होऊन बघत असते. तर इकडे बाहेर कला आता अद्वैतला म्हणत असते की प्रत्येक वेळेस स्वतःचं मत मांडून तू असा आत निघून नाही जाऊ शकत. तू परिस्थिती फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून बघणार आणि मला बोलून निघून जाणार. का बरं रे असं चांदेकर, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, त्यामुळे तू एकच बाजू धरून ठेवू शकत नाही. स्वतःचं म्हणणं मांडून दुसऱ्याची गोष्ट न ऐकून घेता हे वागणं चुकीचं आहे चांदेकर. कला आता अद्वैतला सांगत असते की हे बघ चांदेकर, तू एकतर काहीतरी चुकीचं बघितलं किंवा आता तुझा गैरसमज झाला, कारण मी सरोज मॅडमला धक्का दिला नाही, त्यांचा तोल गेला आणि मी अजिबात खोटं बोलत नाहीये. अद्वैत आता काही बोलायला जातो तर आता कला मात्र त्याला काहीच बोलू देत नाही आणि म्हणत असते की चांदेकर, जसा तुझा मान सन्मान आहे ना तसा माझाही आहे आणि माझी काहीही चूक नसताना फक्त दुसऱ्याच्या समाधानासाठी मी अजिबात माफी मागणार नाही, असं आता कलाने एकदम ठामपणे अद्वैतला सांगितलेलं असतं. कला म्हणत असते की कारण मला चांगलं माहिती आहे की यामध्ये माझी अजिबातच चूक नाहीये आणि हे बघ चांदेकर, आतमध्ये जे काही घडलं ते मी तुला परत परत सांगतेय की ते निव्वळ तुझा एक गैरसमज होता. आणि चांदेकर, आता तू जसं सगळ्यांसमोर मला असं बाहेर काढून दिलंय ना, तर आता जोपर्यंत तू मला स्वतःहून आतमध्ये घेऊन जात नाही तोपर्यंत मी अशीच इथे उभी राहणार, अन्न पाण्याशिवाय. आता कलाने हा एक प्राणच घेतलेला असतो आणि हे ऐकून घरातले सगळेच खूप शॉक होतात. रजनी मॅडमला खूप वाईट वाटत असतं की कलाला तिची चूक नसताना इतकं सगळं सहन करावं लागतोय, इतका सगळा तिचा अपमान होतोय. आबांनाही वाईट वाटत असतं, कारण आबांना चांगलं माहिती असतं की कला असं करूच शकत नाही, कलाचे संस्कार असे नाहीच आहेत. परंतु अद्वैत मात्र अजिबात माघार घ्यायला तयार नसतो. अद्वैतही त्याच्या मतावरती ठाम असतो आणि कला सुद्धा आता तिच्या मतावरती ठाम राहिलेली असते. कला आता बाहेरच थांबणार, कला आता आतमध्ये येणार नाही हे अद्वैतला चांगलं माहिती असतं, तरी सुद्धा आता अद्वैत तिथून लगेच आतमध्ये निघून जातो. त्याने असं दाखवलेलं असतं की खरे तू काहीही म्हण, मला अजिबात काही घेणं देणं नाहीये. आणि अशा ॲटिट्यूडमध्येच अद्वैत आता घरामध्ये निघून गेलेला असतो. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत तर आता आबाही मध्ये आलेल्या असतात आणि आबा आता सरोजला सगळ्यांसमोर म्हणत असतात की आज जे तुम्ही दोघंही काही वागलेत ना ते मला अजिबात पटलेलं नाही.
अबा आता सरोजवरती फार चिडतात आणि म्हणत असतात की सरोज, आजपासून तू माझ्यासोबत बोलायचं नाही. आणि असं बोलून अबा आता तिथून सगळ्यांसमोर निघून जातात. तर आता सरोजला तर मात्र फारच टेन्शन आलेलं असतं. अद्वैतही आबांकडे बघू लागतो की आबांनी आता खूपच मोठा डिसिजन घेतला. तर इकडे बाहेर कला विचार करत असते की माझी काहीही चूक नसताना खरं खोट्याची शहानिशा न करत चांदेकरने आज माझा फारच अपमान केला. असं कसं काय करू शकतो हा? आणि आता कलाच्या लक्षात येतं, कला विचार करत असते की आज सरोज मॅडमने पण काहीच सांगितलं नाही की खरं नक्की काय होतं ते. त्या पण का काही बोलल्या नाही, त्या का शांत राहिल्या, त्यांनी आज बोलायला हवं होतं. असे सगळे प्रश्न आता कलाला पडलेले असतात. तर मित्रांनो, कला आता कशा प्रकारे घरामध्ये येईल, अद्वैत तिला घेऊन येईल की नाही, हे आपल्याला पुढील काही भागांमध्ये बघायलाच मिळेल. तर मित्रांनो, डेली एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.